नमस्कार मंडळी, गावचे भन्नाट चॅनल या चॅनलमध्ये आपलं स्वागत। आमच्या इथं पाहुणे आलेले त्यांच्यासाठी आपण बनवतो आहे 1 किलो चिकन। त्याच्यासाठी बघा मी छोट्या आकाराचे सर्वसाधारण 10 कांदे घेतले, 2 खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या, 2 टमाटे घेतले, थोडंसं डाळीचं पीठ घेतलं, चिमूटभर कोथिंबीर घेतली, 4 लसणाच्या गड्ड्या घेतल्या। हे बघा एक चिकन मसाला घेतला 10 रुपयेवाला। हे बघा 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आणि घरगुती मसाला घेतला आहे 3 चमचे, आणि तरीसाठी मिरची घेतली आणि हे बघा हे घेतलं तेजपत्ता घेतले 2 आणि 1 किलो चिकन घेतले। आपण आता ते कृती करूया। चिकन आपण प्रथम 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि ते आपण शिजत टाकूया। हे बघा मंडळी 3 पाण्याने आपण हे चिकन स्वच्छ धुवून घेऊया। त्याच्यावर कुकर ठेवून घेऊया। त्यात असे 5 पण त्यात हळद टाकू, मोठा चमचा घेतलं मीठ, अजून अर्धा चमचा असं 1.5 चमचा मीठ टाकलं। त्यात आपण जे चिकन धुवून घेतलं होतं ते टाकूया उकडण्यासाठी चिकन। बघा चिकनमध्ये हवा 1 तांब्या पाणी टाकलं आपण चिकन ते उकडून घेऊया। आणि आता आपण कुकरचं झाकण लावून याला 3 शिट्ट्या देऊया। हे बघा मंडळी आपण आता 6 कांदे घेतले, ते 6 कांदे व्यवस्थित बारीक कापून घेऊया। एवढे कांद्यांची गरज नाही आणि हे 2 वाट्या हे बी कापून घ्यायचे। बस खोबरं किसून घेतलं। हे बघा 5 कांदे घेतले कापून, 2 टमाटे, कोथिंबीर कापून घेतली, कढीपत्ता कापून घेतला। आणि बघा लसूण सोलून घेतले 4 गड्ड्या, त्या लसणाच्या गड्ड्या आपण ठेचून घेणार आहे। आता आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे। आपण कुकर बंद करून पातेलं ठेवलं आहे, त्यात 2 चमचे तेल टाकून 3 चमचे तेल टाकून घेतलं आपण। तेल तापलेलं आहे, त्यात आपण कांदा टाकून घेऊ प्रथम। तेव्हा कांदा चांगला लाल होऊ द्यायचा। आता त्याच्यासोबत टमाटे टाकून घ्यायचे। आणि ते चांगलं लाल होऊ द्यायचे टमाटे कांदा, टमाट्यांचे टमाट्याला पाणी सोडू द्यायचे। आपले टमाटे कांदा चांगलं व्यवस्थित लाल झालेलं आहे। त्यात आपण आता खोबरं टाकून घेऊया। बघा खोबरं टाकलं, त्यात खोबरं व्यवस्थित त्यात एकत्रित करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मोहरी टाकायची थोडीशी, हे बघ जिरं टाकायचं आहे, हळद टाकून घेतली 1 चमचा, तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून घ्यायची, कांदा, आलं पेस्ट, लसूण पेस्ट आपण टाकून घेतली त्याच्यात, आणि मसाला टाकला होता तेवढा तो घरगुती मसाला, ती पेस्ट टाकून घेऊ। आता 1 चमचा परत तेल टाकून घेऊ आपण। आता एव्हरेस्ट मसाला आपला 2 चमचे घरगुती मसाला टाकून घेऊया। एव्हरेस्ट मसाला टाकून घेऊया 10 वाला। मिरची ती थोडीशी टाकून घेतली 1 चमचाभर।
हे चांगलं हलवून घ्यायचं आहे परत एकदा सगळे मसाले. मीठ टाकून घेऊया आपण. टाकू घ्या आता. तेव्हा आपण ते मसाले दळून घेतले होते त्यातलं तेव्हा पाणी टाकून घ्यायचं. का नाही झाकणचं बी टाकून घ्यायचं. धुवून घ्यायचे व्यवस्थित. ते चिकन उकडून घेतलं आता ते टाकून घेऊया. हे बघा व्यवस्थित मसाल्यांमध्ये चिकन हलवून घ्यायचं. आपण शिजण्यासाठी ते ठेवूया. हे बघा आपण पाऊण लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आपण जसं लागेल त्या हिशोबाने आपण त्यात पाणी गरमच टाकायचं मंडळी शक्यतो. पूर्ण पाऊण लिटर पाणी आपण टाकून घेतलेलं आहे आता. आणि जर रस्सा पातळ झाला तरच हे बेसन पिठाची ग्रेव्ही करून त्यात टाकायची. जर नाही झाला तर काही टाकायची काही गरज नाही. त्याच्यासाठी आपण हे बेसन पीठ घेतलं होतं. व्यवस्थित चिकन हलवून घ्यायचं. चिकन पाहुण्यांसाठी बनवलं होतं ते तयार झालेलं आहे. आता आपण सगळ्यांना ते चिकन वाढून देऊया आणि कसं झालं विचार. हे बघा अशा प्रकारे आपलं चिकन तयार झालं. मी तुम्हाला थोडंसं खाऊन दाखवतो कसं झालं. पन्नाट असं चिकन तयार झालं. थोडीशी ग्रेव्ही पिऊन दाखवतो मी तुम्हाला. आपल्याला वाटतं तेवढं ते तिखट नाही. बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता. आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.